हिवाळ्यात बाजरी खाल्लेली चांगली असते, म्हणून बाजरीच्या पिठापासून आज आपण 2 एकदम सोपे झटपट होणारे मस्त नाश्त्याचे पदार्थ करणार आहोत. हाय, मी अस्मिता. मस्तिका पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर हा नाश्त्याचा पदार्थ करण्यासाठी इथे मी 1 कपभर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा कप बेसन म्हणजेच डाळीचं पीठ घालते, 1 चमचाभर लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चवीपुरता मीठ घालते, 1 बारीक चिरलेला कांदा घालते आणि 1 गाजर बारीक किसून घेतलेला आहे ते घालते. वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला डोस्यापेक्षा थोडं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे, कारण याचं आपण मस्त झटपट होणारं धिरडं करणार आहोत. यामध्ये मी कांदा, कोथिंबीर आणि गाजर घातलेला आहे, पण याऐवजी तुमच्याकडे असलेल्या दुसऱ्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. बाजरी उष्ण असते, त्यामुळे हिवाळ्यात बाजरी खाल्लेली चांगली. म्हणूनच बाजरीपासून आज आपण हे 2 नाश्त्याचे पदार्थ करतो आहोत. तर इथे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. साधारण आपल्याला असं इतपत घट्टसर पीठ हवं आहे. गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवलेला आहे. तव्यावर 1 चमचाभर तेल घालून घेते. तेल अगदी व्यवस्थित पसरवून घेऊया. नॉनस्टिकपेक्षा बिडाची किंवा लोखंडाची भांडी वापरली तर त्यातून आपल्याला थोड्याफार प्रमाणात लोह मिळतं, म्हणूनच मी इथे बिडाचा तवा वापरलेला आहे. हा इंडस व्हॅली कंपनीचा बिडाचा डोसा तवा आहे. तुम्हालाही जर असा तवा घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, त्यावर क्लिक करून तुम्हाला हवा असलेला तवा तुम्ही घेऊ शकता. जर अस्मिता 12 हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला अजून 12% डिस्काउंट मिळेल. तवा छान तापला की डोसा किंवा धिरड्याचं पीठ घालण्यापूर्वी तव्यावर असा पाण्याचा हपका मारायचा आणि पुसून घ्यायचं, म्हणजे डोसा किंवा धिरडं तव्याला अजिबात चिकटत नाही. तव्यावर 1 पळीभर धिरड्याचं पीठ घालून अगदी हलक्या हाताने पसरवून घेते, कारण आपल्याला खूप पातळ पीठ पसरवायचं नाही आहे. कढईने 1 चमचाभर तेल घालून घेते. गॅसची फ्लेम लो करून आता यावर झाकण ठेवते. 2-1 मिनिट धिरडं छान होऊ देऊया. साधारण 2-1 मिनिट झालेले आहेत. आपण धिरडं झालं का चेक करूया. वरच्या बाजूने पीठ अगदी कोरडं झालेलं आहे. तर धिरडं एका बाजूने अगदी मस्त कुरकुरीत झालेलं दिसतंय, दुसऱ्याही बाजूने असंच होऊ देऊया. पण आता आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही आहे. धिरडं दुसऱ्याही बाजूने अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. तर इथे आपलं 1 धिरडं तयार आहे. असेच मी बाकीचीही धिरडी करून घेते. तवा बराच मोठा आहे, त्यामुळे मध्येच 1 धिरडं न घालता असे पॅनकेकसारखे 3 धिरडी एकाच वेळेला केली, त्यामुळे धिरडी अगदी भराभर झाली. यावर झाकण्यासाठी घरातली 1-2 झाकणं ट्राय करून बघितली. दोन्ही झाकणं छोटी झाली. मग इडली वाफवायच्या स्टीमरचं जे झाकण आहे ते अगदी बरोबर बसलं. तर अगदी झटपट एकाच वेळेला 3 धिरडी तयार झालेली आहेत. ही धिरडी सॉसबरोबर, दह्याबरोबर, नारळाच्या चटणीबरोबर खूपच छान लागतात. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना डब्यात देण्यासाठी ही धिरडी तुम्ही नक्की करू शकता. आता लगेच वळूया आपण आपल्या दुसऱ्या पदार्थाकडे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला असलेलं बेल आयकनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. तर इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथे आपण एकदम हेल्दी मस्त खुसखुशीत असं थालीपीठ करतो आहोत. भोपळा आधीमधून कापून घेते, म्हणजे आपल्याला व्यवस्थित किसता येईल. भोपळा किसताना शक्यतो मागचा सालाकडचा भाग काढायचा नाही, म्हणजे याच्या सपोर्टने आपल्याला भोपळा अगदी छान किसता येतो. लाल भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं, त्यामुळे जर लाल भोपळा तुमचा विशेष खाल्ला जात नसेल तर असे वेगवेगळे पदार्थ करून लाल भोपळा नक्की खा. तर इथे आपला भोपळा किसून झालेला आहे. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. थालीपीठ म्हणजे कांदा पाहिजेच. कांदा घातल्यामुळे थालीपीठ चवीला तर छान होतंच, एकदम कोरडं होत नाही, छान ओलसर होतं. इथे मी कांदे घेतलेले आहेत, पण जर तुम्हाला कांदे घालायचे नसतील किंवा थोडं व्हेरिएशन करायचं असेल तर यामध्ये बारीक चिरून कोबीही घालू शकता. कोबीची चवही थालीपीठामध्ये खूप छान लागते. कोथिंबीरही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेते. कोथिंबीरीच्या ऐवजी तुम्हाला जर मेथी आवडत असेल तर मेथी घालू शकता, पालक घालू शकता, कुठलीही पालेभाजी यामध्ये तुम्ही घालू शकता. आता या मोठ्या भांड्यामध्ये मला थालीपीठाचं पीठ भिजवायचं आहे. यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या काढून घेते. हाताने थोडं चुरून घेते, म्हणजे याला पाणी सुटतं. आता यामध्ये चवीपुरता मीठ घालते. 3 हिरव्या मिरच्या, थोडं आलं आणि जिरं मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालते. थोडासा ओवा हातामध्ये क्रश करून घालते. 1 चमचाभर तीळ घालते. 1 चमचा धणे जिरे पावडर घालते. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर घालते.
लाल मिरची पावडर फक्त रंगासाठी घातलेली आहे, कारण आधीच आपण 3 हिरव्या मिरच्या वाटून घातलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये मी 2-3 चमचे दही घालते. कुठल्याही थालीपीठामध्ये असं थोडं दही घातलं ना की थालीपीठ आतून छान मऊ होतं, म्हणजे अगदी कोरडं होत नाही आणि घशात बसत नाही. तुम्हाला जर दही घालायचं नसेल तर 1-2 चमचे तेल घालू शकता. आता यामध्ये मी 1.5 कप बाजरीचं पीठ घालते आणि अर्धा कप माझ्याकडे असलेलं भाकरीचं पीठ घालते, ज्यामध्ये 1 किलो ज्वारी, अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो नाचणी आणि अर्धा किलो सोयाबीन आणि थोडे मेथीचे दाणे मी दळून आणते. त्यातलं अर्धा कप पीठ मी यामध्ये घातलेलं आहे. हिवाळ्यात हे थालीपीठ करते आहे म्हणून बाजरीचं पीठ थोडं जास्त घातलं. नाही तर तुम्हाला हवी असलेली, तुमच्या घरात असलेली कुठली पीठं तुम्ही यामध्ये घालू शकता. थोडं बेसन घालू शकता. यामध्ये भाज्यांचा ओलसरपणा आहेच, त्यामुळे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं आपण थालीपीठ थापता येईल इतपत सैलसर पीठ भिजवून घेऊया. तर इथे मी थोडंसं सैलसर पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता आपण थालीपीठं करायला घेऊया. कॉटनचा एक रुमाल थोडासा ओलसर करून घेतला आहे, तो पोळपाटावर घातलेला आहे. पोळ्यांसाठी घेतो त्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा थालीपीठाचा गोळा घेतलेला आहे. थालीपीठ थापायच्या आधी थोडेसे तीळ असे कापडावर घालून घेते, म्हणजे थालीपीठाला तीळ व्यवस्थित लागतील. थालीपीठ झाल्यावर वरूनही तीळ लावू शकता, पण माझं काय होतं, बऱ्याचदा मी तीळ लावायला विसरून जाते, म्हणून मी सुरुवातीलाच थोडे कापडावर तीळ घालून घेते. आता थोडासा पाण्याचा हात लावून थालीपीठ असं बोटांनी व्यवस्थित पसरवून घेऊयात. गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपल्याला हवं तितकं मोठं आणि हवं तितकं पातळ थालीपीठ थापता येतं. थोडा मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित पसरतं. तर इथे आपलं अगदी मस्त मोठं पातळ थालीपीठ थापून झालेलं आहे. थालीपीठ थापून झालं की याला 4-5 असे होल करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ भाजताना यामध्ये थोडं थोडं तेल घातलं की थालीपीठ आतल्या बाजूनी अगदी व्यवस्थित शिजलं जातं आणि मस्त खुसखुशीत होतं. तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. तव्यावर 1-1.5 चमचा तेल घातलेला आहे. तेल व्यवस्थित पसरवून घेते आणि अगदी अलगद कापडावरून तव्यावर थालीपीठ घालून घेते. कडेने 1 चमचाभर तेल सोडून घेते. आपण थालीपीठाला मध्ये मध्ये छिद्र केली आहे, तिथेही थोडं थोडं तेल सोडून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे. यावर झाकण ठेवते आणि 2-1 मिनिट थालीपीठ छान होऊ देऊया. साधारण 2-1 मिनिट झालेले आहेत. आता आपण चेक करूया थालीपीठ खालच्या बाजूने व्यवस्थित झालंय का. थालीपीठ मी आता उलटवून बघते. येस, एका बाजूने थालीपीठ अगदी मस्त खरपूस भाजलं गेलेलं आहे. दुसऱ्याही बाजूने असंच थालीपीठ खरपूस भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मोठी करते आणि आता झाकण ठेवायची गरज नाही. दुसऱ्याही बाजूनी व्यवस्थित झालंय का चेक करूया. दोन्ही बाजूनी थालीपीठ अगदी मस्त भाजलं गेलेलं आहे. तर इथे आपलं एक थालीपीठ तयार झालेलं आहे. अशीच मी बाकीचीही थालीपीठं करून घेते. तर तुम्ही बघू शकता थालीपीठ अगदी मस्त खरपूस झालेलं आहे. हे थालीपीठ लिंबाच्या लोणच्याबरोबर, दह्याबरोबर, लोण्याबरोबर खूपच छान लागतं. अजिबात तेलाचा, साखरेचा वापर न करता मस्त चटपटीत चवीचं लिंबाचं लोणचं कसं करायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जरूर चेक करा. आज आपण हिवाळ्यासाठी खास केलेलं बाजरीच्या पिठाचं थालीपीठ आणि बाजरीच्या पिठाची धिरडी यातला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह. धन्यवाद.